आज सकाळी ना नाश्ता बनवायला घेतला होता आणि नाश्त्यामध्ये ना डोसे बनवले होते जे की ना खरंच खूप सगळ्यांना आवडतात. मग काय लगेच गरम गरम खाऊन घेतले. त्यानंतर माझं बाकीचं काम आवरायला मी घेतले आणि कल्याणीने ना माझ्या कपाटातला हा पसारा काढला होता बरं का. खरंच खूप खराब झालं होतं, पण आज फायनली तिने मनाव घेतला आणि सगळं कपाट स्वच्छ करून ठेवलं होतं. त्यानंतर मला एक व्हिडिओ बनवायचा होता, तो मी बनवला आणि मला आरी वर्कचं आहे ना कल्याणी बोलली मला शिकायचे आहे मामी, तुम्ही सांगा मला कसं लावतात, आणि त्यासाठी मी स्टँड वगैरे तिला लावून दिलं बरं का. बघू आता शिकती का काय करते, पण म्हटलं चला थोडंसं आले इथं तर शिकू तिला. त्यानंतर संध्याकाळी पोरं सगळी खाली खेळत होती, मी पण गेले होते आणि म्हटलं चला ते बॅट बॉल खेळतात आपण पण एकदा ट्राय करून बघू, पण मारला बरं का एक बॉल मी. त्यानंतर मग घरी आले आवरायला घेतलं. कल्याणी आणि रुद्र माझ्यासोबत काही वरती आले नाही, कारण त्यांना अजून थोड्या वेळ खेळायचं होतं, पण म्हटलं आपण चला वरती जाऊया, कारण मला घरी येऊन देवाचा दिवा पण लावायचा होता आणि फ्रेश पण व्हायचं होतं. दिवसभर आपण किती काही काम आवरलं ना, पण संध्याकाळी हातपाय धुवून फ्रेश वाटतं बरं का. त्यानंतर मग लगेच आहे ना देवाला दिवा लावून घेतला. मला आहे ना देवासमोर थोड्या वेळ बसायला प्रार्थना करायला ना खरंच खूप आवडतं, कारण आपल्याला मनातून जी शांतता मिळते ना ती खरंच देवासमोरच मिळते. आणि आपल्या धावपळीच्या जीवनात देवासमोर बसून 10 मिनिटं प्रार्थना करण्यात जे आनंद सुकून मिळतो ना, तो खरंच आजकाल कुठंच मिळत नाही बरं का. त्यामुळं माझं इथं रोजचंच काम आहे. चला असं. त्यानंतर एवढी गरमी होती ना, हंड्यातलं पाणी तर पिऊच वाटत नाही, खूप गरम होतं, त्यामुळे बॉटल भरून ठेवलं त्या फ्रीजमध्ये. असा गेला आजचा दिवस. बाय.